नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. धर्मदाय आयुक्तालय भरतीची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जवळपास विद्यार्थ्यांनी आपापला स्कोर चेक केलेला असेलच. या संदर्भात आपण आपल्या टेलिग्रामला एक पोलसुद्धा घेतला होता. त्यामध्ये 6,000 उमेदवारांनी आपले मार्क जे काही असतील त्या संदर्भात या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे. तर इथे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो प्रत्येक कॅटेगरीचा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तलाठी भरतीच्या बॅचवर सध्या ऑफर सुरू आहे. सध्या ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये संपूर्ण तलाठी भरतीची बॅच, जी की नवीन पॅटर्नवर आधारित आहे, ती तुम्ही घेऊ शकता. यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता सर्वच्या सर्व विषय तुमचे हे कव्हर केले जातील. याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्हीही फॉर्मॅटमध्ये लेक्चर अवेलेबल आहेत. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची आहे तर रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा अधिक माहितीसाठी 7350037272 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. लिमिटेड दिवसांपर्यंतच ऑफर आहे, त्यामुळे सध्या जर बॅच घ्यायची असेल तर 499 रुपयामध्ये घेऊ शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर तुम्हाला पोल दाखवतो. या ठिकाणी जवळपास 6,350 उमेदवारांनी, मी स्क्रीनशॉट घेत आहे तोपर्यंत, वोटिंग केलेलं आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर 100 ते 118 पासून विद्यार्थी सुरू होतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या ही 140 ते 50, त्यानंतर 150 ते 60 या दरम्यान आपल्याला दिसते. म्हणजे 150च्या जवळपास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही भरपूर प्रमाणात आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 9% आणि 13% म्हणजे जवळपास 20% उमेदवार हे आपल्याला 170च्या वर मार्क्स घेताना दिसतात आणि 13% उमेदवार जर आपण पाहिले त्यापैकी तर 182 प्लस आहेत. म्हणजे 180 प्लस असणारे विद्यार्थी या ठिकाणी 13% आहे. जर तुम्ही 6,000चं 10% जरी काढलं तरी 600 उमेदवार असे आहेत की ज्यांनी 180 प्लस मार्क्स आहेत असं सिलेक्शन केलेलं दिसतं वोटिंगद्वारे. आता कसं आहे, हा जो पोल आहे यावर विद्यार्थी नेहमी खरंच सांगतील असं नाही. काही विद्यार्थी चुकीचेही सांगणारे असू शकतात. पण 600 विद्यार्थ्यांनी 180 प्लस या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे. तर आता यावरून काय अंदाज लावायचा तो तुम्ही गृहीत धरू शकता. आपण जाणार आहोत एक्सपेक्टेड कट ऑफकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रत्येक कॅटेगरीचा अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. याच्याशी तुम्ही सहमत असाल असं नाही. या व्यतिरिक्त तुमचा अंदाज वेगळा असू शकतो. इव्हन जो काही कट ऑफ लागणार आहे तो सुद्धा वेगळा असू शकतो. सध्या जे काही विद्यार्थ्यांनी मार्क्स पाठवलेले आहेत त्याच्या बेसिसवर आणि सध्याची परिस्थिती पाहता, कॉम्पिटिशन पाहता, या भरतीमध्ये जागांची संख्या बघता निरीक्षक पदाचा कट ऑफ आपण सांगत आहोत. जर तुम्ही इतर पदासाठी फॉर्म भरलेला असेल, जसं की त्यामध्ये पद होतं एक सीनियर क्लर्कचं, त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या संबंधित तुमची रिस्पॉन्स शीट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्हाला पाठवायची आहे. म्हणजे जेवढ्या जास्तीत रिस्पॉन्स शीट आपल्यापर्यंत येतील तर त्यानंतर आपण त्या पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगू शकतो. नंबर जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर तुमची रिस्पॉन्स शीट तुम्हाला पाठवायची आहे. आता पहा, एक एक करून आपण कॅटेगरी आणि त्याचा अंदाजित कट ऑफ बघतोय. यापेक्षा कट ऑफ हा वेगळा राहू शकतो. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सर्वात प्रथम पहा, ओपन कॅटेगरी जर आपण सर्वसाधारणसाठी पाहिलं तर 180 ते 182 याच्या जवळपास कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. आता जे फिमेल कॅन्डिडेट असतील त्यांनी याच्यापेक्षा 6 मार्क्स कमी पकडले तरी चालणार आहे. म्हणजे फिमेल ओपनचा जर आपण पाहिला तर 174 ते 176 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहा, असं तुम्ही प्रत्येक कॅटेगरीचं जर फिमेल असाल तर सांगू शकता. आणि हँडिकॅपचंही आपण या ठिकाणी सांगून देऊया. 140च्या जवळपास जर हँडिकॅप कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर या भरतीपासून होप ठेवू शकता. हा एक अंदाज आहे. 140च्या जवळपास जर तुम्हाला असेल आणि तुम्ही जर हँडिकॅप कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर तुम्ही या भरतीपासून होप ठेवू शकता. नंतर पहा, पुढे जर आपण पाहिलं ओबीसी कॅटेगरी, तर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ मेलचा 176 ते 178 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. फिमेल जर असाल तर 6 मार्क यापेक्षा कमी पकडून चला. नंतर पहा, पुढची कॅटेगरी जर आपण पाहिली तर ती आहे ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 172 ते 174 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आता काही जणांना हा कट ऑफ जास्त वाटू शकतो, काही जणांना हा कट ऑफ कमी सुद्धा वाटू शकतो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नंतर पहा, पुढे जर आपण पाहिलं तर पुढची कॅटेगरी आहे एससीबीसी. एससीबीसीचा कट ऑफ हा 176 ते 178 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर पुढील कॅटेगरी जर आपण पाहिली एससी, तर एससीचा सुद्धा 170 ते 172 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर जर आपण पाहिलं एस-टी कॅटेगरी, तर एस-टी कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा 166 ते 168 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर पुढची कॅटेगरी आहे एस-बी-सी. एस-बी-सी कॅटेगरीचा कट ऑफ हा 176 ते 178 या दरम्यान राहू शकतो.
नंतर पहा एन-टीच्या ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यांचे कट ऑफ 174 ते 178 इव्हन 180 पर्यंत सुद्धा बी-सी-डी जर आपण पाहिलं त्यामध्ये विभागली तर एखाद्या कॅटेगरीचं कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वसाधारण कॅटेगरीचे आपण कट ऑफ पाहिले. यापेक्षा जर तुम्ही महिला म्हणजे फिमेल म्हणून फॉर्म भरलेला असेल तर 6 गुण कमी पकडून चालू शकता. हँडिकॅपमधून फॉर्म भरलेला असेल तर 140च्या जवळपास आहे. आणि इतर ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत जसं की स्पोर्ट पर्सन झालं, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन झालं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तर त्यांचा अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही, कारण की त्यांच्या जास्तीत जास्त रिस्पॉन्स शीट आपल्यापर्यंत आलेल्या नाही. ज्या विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट पाठवल्या होत्या आणि मागील परीक्षांचा अंदाज घेता, या भरतीमध्ये असलेल्या जागा यांचा अंदाज घेता सध्या तरी कट ऑफ जे काही कॅटेगरीचे वाटतात ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीमधून येत असाल तर तो तुम्हाला फायनल कट ऑफ लागल्याच्या नंतरच समजेल, कारण की कधी-कधी काय होत असतं, एक सर्व्हिसमॅनची अशी परिस्थिती येत असते की त्या ठिकाणी उमेदवारांना जेवढे मार्क्स असतात 90 मार्क आपल्याला माहीत आहे कंपल्सरी आहेत, 90 तुम्हाला घ्यावेच लागतात, तर तेवढे मार्क्स घेणारे उमेदवार सुद्धा मिळत नाही. त्यामुळे जागा रिक्त असतात आणि त्याच जागा त्याच कॅटेगरीमधल्या सर्वसाधारण गटासाठी ह्या खुल्या केल्या जातात. अशी परिस्थिती समांतर आरक्षणाची आहे. म्हणून सर्वसाधारण कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघितलाय. समांतर आरक्षणाचा कट ऑफ आपण सांगत नाही आहोत. फक्त हँडिकॅप कॅटेगरीचा जर विचार केला तर हँडिकॅप कॅटेगरीचा 140च्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. फिमेलचा जो कट ऑफ आहे तो हा जो कट ऑफ सांगितलेला आहे सर्वसाधारणचा याच्यापेक्षा 6 मार्क कमी राहण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला किती मार्क्स आहेत, तुम्ही कोणत्या पदासाठी पेपर दिला होता आणि पहिल्या रिस्पॉन्स शीटमध्ये काही चुका तुम्हाला आढळतात का, ती तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पहिल्या रिस्पॉन्स शीटनुसार तुमचा स्कोर किती आहे आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे तेही तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अंदाज येऊन जाईल. आणि जर तुम्हाला पोलमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही पोलला सहभागी होऊ शकता आणि त्या ठिकाणी वोटिंग सुद्धा करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो आपण जाणून घेतला. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.